नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ केळकरच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये। मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण जेव्हा सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंटची गोष्ट करतो तेव्हा एक सिंपल रूल असतो, तो म्हणजे 50-30-20 रूल। एक्सपर्ट्स मानते हैं कि सेविंग्स के लिए 50-30-20 का फॉर्मूला सबसे बेस्ट है। You don't necessarily need an accountant to take control of your finances. Instead, you can utilize the 50-30-20 method to manage your money and work towards meeting your financial objectives. यामध्ये पगाराची 50% रक्कम तुमच्या गरजांसाठी जाते, 30% रक्कम तुमच्या इच्छांसाठी जाते आणि 20% रक्कम ही सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जाते। याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आम्ही याआधी या चॅनलवर टाकलाय, तो तुम्ही नक्की बघा। परंतु मित्रांनो, जसा काळ पुढे जातोय तसं इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगची गरज वाढत चालली आहे आणि तुमच्या इच्छा किंवा तुमचे जे रोजचे खर्च आहेत त्याला आळा घालण्याची गरज वाटत चालली आहे। आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एक नवीन रूल बद्दल चर्चा करणार आहोत। तो रूल वापरून तुम्ही अगदी कमी सॅलरी पासून तुमची सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही सुरू करू शकता। पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये त्या रूल बद्दल आपण बघणार आहोत। तो रूल आहे 75-15-10। आता 75-15-10 म्हणजे काय, तर तुमचं मासिक उत्पन्न आहे त्याच्या 75% हे तुमच्या खर्चावर गेलं पाहिजे, 15% तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये गेलं पाहिजे आणि 10% हे तुमच्या सेव्हिंग मध्ये गेलं पाहिजे। आता तुम्ही म्हणाल, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये वेगवेगळे पैसे का गुंतवायचे आणि नक्की डिफरन्स तरी काय सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये? तर मित्रांनो, या रूल मध्ये असं आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ते तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी करताय आणि तिकडे तुम्हाला पैसे किंवा रिटर्न्स जास्ती मिळण्याची शक्यता आहे। आणि त्या उलट मित्रांनो, आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगत आलोय की तुमच्याकडे मिनिमम 6 ते 12 महिन्याचा इमर्जन्सी फंड असला पाहिजे। इमर्जन्सी फंड म्हणजे असा फंड जो तुम्हाला तुमच्या इमर्जन्सीसाठी उपयोगाला पडेल। आणि हा जो पैसा किंवा हा जो फंड आहे तो तुम्ही अशा ठिकाणी नाही टाकू शकत जिकडे तुम्हाला पैसे किंवा रिटर्न्स मिळायला वेळ लागेल किंवा तुम्हाला तिकडे लिक्विडिटी नाही मिळणार आहे। आणि त्यामुळे इमर्जन्सी फंडसाठी लागणारा पैसा हा तुम्हाला सेव्हिंग म्हणून वापरायचा आहे। याचाच अर्थ 75-15-10 रूल मधलं 15% हे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी वापरायचे, म्हणजे तुमच्या फ्युचरसाठी वापरायचे जिकडे तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील, आणि 10% तुमच्या सेव्हिंगसाठी वापरायचे, तुमच्या इमर्जन्सी फंडसाठी वापरायचे की तुमच्यावर काही इमर्जन्सी आली तर तो फंड किंवा ते पैसे तुम्हाला लगेच काढून घेता येतील। आता इन्व्हेस्टमेंट कसे करायचे हे आपण पुढे जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुमच्या पगाराची 75% जी रक्कम आहे ती तुमच्या गरजांसाठी आणि तुमच्या इच्छांसाठी वापरली गेली पाहिजे। उदाहरणार्थ, जर तुमचा पगार 20,000 रुपये असेल तर 20,000चे 75% म्हणजे 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी अमाऊंट हे तुम्ही तुमच्या मासिक खर्चासाठी अलोकेट करू शकता। आता या मासिक खर्चामध्ये तुमचं घर भाडं असेल, तुमचं ग्रोसरी शॉपिंग असेल, तुमचं नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन असेल, काहीही असू शकतं, बट तुमचा सगळा खर्च हा तुम्हाला 75% अमाऊंट मध्ये कम्प्लीट करायचा। 15% फ्युचर ग्रोथसाठी आहे, म्हणजे तुमच्या पगारातली 15% रक्कम ही तुम्हाला कुठेतरी इन्व्हेस्ट करायची। जर तुमचा पगार 20,000 रुपये असेल तर त्या पगारातले 15% म्हणजे 3,000 रुपये हे तुम्हाला म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचे। आता मित्रांनो, जर तुम्ही आत्ताच इन्व्हेस्टमेंट सुरू करत असाल तर सगळ्यात इझी पर्याय म्हणजे कोणत्याही इंडेक्स फंड मध्ये पैसे गुंतवू शकता। इंडेक्स फंड मध्ये तुमचा एक्सपेन्स रेशोही कमी असेल आणि ऑन अन एव्हरेज 12% कंपाऊंडिंग रिटर्न तुम्हाला मिळू शकतं। आणि त्यामुळे जर तुम्ही आता सुरू करत असाल आणि तुम्हाला स्टॉक मार्केटचं जास्ती नॉलेज नसेल तर तुम्ही साधं एका इंडेक्स फंड मध्ये 3,000 रुपयाची SIP लावू शकता। जर तुम्हाला स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे तर तुम्ही याला स्प्लिट करून 2,000 रुपये तुम्ही इंडेक्स फंड मध्ये किंवा कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये लावू शकता आणि 1,000 रुपये तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवू शकता। तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या गोलच्या अकॉर्डिंग। आणि गोलच्या अकॉर्डिंग कशी इन्व्हेस्टमेंट करावी आणि कसं प्लॅनिंग करावं याबद्दलचा मी डिटेल व्हिडिओ बनवला आणि त्याची लिंक मी ते वरती डिस्क्रिप्शन देतोय, ती तुम्ही नक्की बघा। उरलेले 10% तुम्ही सेव्हिंगसाठी अलोकेट करायला हवे। आणि जर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आता नाहीये तर इमर्जन्सी फंड बिल्ड करण्यासाठी हे पैसे तुम्हाला अलोकेट केले पाहिजे। आता इमर्जन्सी फंड किती असावा हे कसं कळेल, तर तुमचा जो मासिक खर्च आहे त्याच्या 6 पट किंवा 12 पट एवढे तुमच्याकडे पैसे असले पाहिजेत। उदाहरणार्थ, जर तुमची 20,000 रुपये सॅलरी आणि तुमचे 10,000 रुपयामध्ये मासिक खर्च चालू शकतो तर तुमच्याकडे 60,000 किंवा 1,20,000 म्हणजे 10,000चे 6 पट किंवा 12 पट एवढे पैसे तुमच्या बँकमध्ये असले पाहिजे। देव न करो जर उद्या काही इमर्जन्सी आली तर याच इमर्जन्सी फंड मधनं तुम्ही हे पैसे देऊ शकता, म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला धक्का नाही लागणार। आणि त्यामुळे जर तुमची सॅलरी 20,000 रुपये असेल तर 20,000च्या 10% म्हणजे 2,000 रुपये हे तुम्ही सेव्हिंगसाठी वापरले पाहिजेत। आता सेव्हिंगसाठी तुम्ही आयदर बँकमध्ये सेव्हिंग अकाउंट उघडून त्यामध्ये हे 2,000 रुपये टाकू शकता, तुम्ही RD लावू शकता किंवा तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये टाकू शकता। लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला ऑन अन एव्हरेज RD पेक्षा जरा चांगला रिटर्न किंवा इन्फ्लेशन पेक्षा थोडा चांगला रिटर्न मिळतो आणि त्याची लिक्विडिटी चांगली असते, म्हणजे तुम्ही पैसे लगेच काढू शकता। त्याचा लॉक इन पिरियडही कमी असतो आणि त्यामुळे लिक्विड फंड हे इमर्जन्सी फंड पार्क करण्यासाठी
खूप चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे. याबद्दलचे डिटेल व्हिडिओ आम्ही याआधी बनवला आणि त्याची लिंक इथे वरती डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तोही व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या ज्ञानात अधिक भर पडेल. तर मित्रांनो, आपण एक लाईव्ह एक्झाम्पल बघूया. आता मगाचंच उदाहरण घेतल्याप्रमाणे तुमची जर सॅलरी 20,000 रुपये आहे, तर त्यातले तुम्ही 15,000 रुपये तुमच्या खर्चासाठी ठेवणार आहात आणि 3,000 रुपये इन्व्हेस्ट करणार. आता आपण बघूया की 3,000 रुपये तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्ट करताय. तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे असं आपण पकडूया की ते प्रत्येक वर्षी 10% वाढते आणि तुम्हाला जे एक्सपेक्टेड रिटर्न मिळणार, तर तुम्ही एखादी SIP केली जसं की इंडेक्स फंड मध्ये म्हणा किंवा ब्लू चिप फंड मध्ये म्हणा, तर तुम्हाला ऑन अन एव्हरेज 12% रिटर्न्स मिळतील. आपण मिनिमम 12% रिटर्न्स बघूया. ते रिटर्न्स 18, 20, 25% जातात, पण आपण कन्झर्वेटिव्ह माइंडसेटने एक 12% रिटर्न पकडूया. तुम्ही 20 वर्षाचा टाइम दिला, तुम्ही दर महिन्याला 3,000 रुपये टाकत राहिलात. एका वर्षात तुमचे 36,000 रुपये जमले. पुढच्या वर्षी तुम्ही हेच 3,000 रुपयाचं 3,300 रुपये केले. असं तुम्ही 10% वाढवत गेला. तर 20 वर्षानंतर मित्रांनो, तुमची जी इन्व्हेस्टेड अमाऊंट असेल ती असेल 20,61,900 रुपये. तुमचे जे रिटर्न्स असतील याच्यात 12% प्रमाणे ते असतील 39,04,715 रुपये. आणि तुमची टोटल व्हॅल्यू जी झाली असेल, टोटल व्हॅल्यू जी तुमच्या बँक अकाउंट मध्ये असेल ती असेल साधारण 60 लाख रुपये. आता मित्रांनो, हे झालं इन्व्हेस्टमेंटचं. 20 वर्षाने तुमच्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल. आता आपण पकडूया की तुमची सेव्हिंग जी आहे ती तुम्ही 2,000 रुपये दर महिन्याला करताय आणि त्याचं पण तुम्ही दर वर्षाला 10% स्टेपअप केलं. आता याच्यात एक्सपेक्टेड रिटर्न, कारण का आपण लिक्विड फंड मध्ये टाकतोय, तर याचे आपण एक्सपेक्टेड रिटर्न 6% पकडूया एकदमच कन्झर्वेटिव्ह माइंडसेटने. आणि तुम्ही परत 20 वर्षाचा टाइम पिरियड दिलाय, तर तुमच्या मित्रांनो सेव्हिंग अकाउंट मध्ये किंवा इमर्जन्सी फंड मध्ये जमा झालेली रक्कम असेल 20 वर्षाच्या नंतर ती असेल 22,10,992 रुपये. म्हणजे मित्रांनो, तुम्ही एकदम कमी सॅलरी पासून सुरू करूनही एक चांगली अमाऊंट जमा करू शकता जर तुम्ही रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग करत राहिलात. तर मित्रांनो, हा रूल तुमच्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय गोष्टींपासून सुरुवात करायला लागेल. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं इन्कम काय आहे आणि तुमचे पैसे कुठे जात आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. याबद्दलची क्लिअर आयडिया घेऊन मग तुम्ही तुमचं मॅनेजमेंट सुरू करू शकता. तर मित्रांनो, दुसरी स्टेप म्हणजे तुमचा जो खर्च असेल तर तुम्हाला तुमच्या 75%च्या ब्रॅकेटमध्ये आणायचं आहे. जर तुमची सॅलरी 20,000 रुपये असेल आणि तुमचा 18,000 रुपये खर्च होत असेल, तर काही करून तुम्हाला तो एक्स्ट्रा 3,000 रुपये हा कट डाऊन करायचा आहे. किंवा तुम्हाला असे काही इन्कम सोर्स शोधायला लागतील जे तुम्हाला ऍडिशनल 3,000 रुपये कमवून देतील आणि तुमचा जो खर्च आहे तो या 75%च्या ब्रॅकेटमध्ये राहील. तिसरी गोष्ट म्हणजे 15% इन्व्हेस्टमेंटसाठी वापरले जाणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सोर्सेस शोधायचे आहेत. तुमच्या गोलच्या अकॉर्डिंगली हे सोर्सेस तुम्हाला शोधायला लागतील, जे की म्युच्युअल फंड असू शकतो, स्टॉक्स असू शकतं, रिअल इस्टेट असू शकतं किंवा काही असू शकतं. चौथी गोष्ट म्हणजे जे सेव्हिंगसाठी आपण 10% काढतोय त्याच्याने पहिले तुम्हाला इमर्जन्सी फंड बिल्ड करायचं आहे. मी मगाशी म्हटलं की तुमच्या मासिक खर्चाचे 6 पट किंवा 12 पट एवढी अमाऊंट तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये किंवा तुमच्या सेव्हिंग बजेटमध्ये असली पाहिजे इमर्जन्सीसाठी. आणि पाचवी गोष्ट म्हणजे 75-15-10 रूल. हा एक रूल आहे जो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली मॉडिफाय करू शकता. पण यात महत्वाचं असं आहे की 15% इन्व्हेस्टमेंट आणि 10% सेव्हिंग हे तसंच असलं पाहिजे आणि तुमचा जो 75% खर्च आहे तो तुम्हाला मोस्ट प्रॉबेबली कमी करत जायचा आहे. जेवढा तुम्ही खर्च कमी करत जाल आणि इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग वाढवत जाल, तेवढ्या लवकर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करू शकाल. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यामधनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल किंवा तुमच्याकडे असे काही विषय असतील ज्याबद्दल तुम्हाला वाटते की आम्ही व्हिडिओ बनवावे, तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तुमच्या कमेंट वाचण्याचा आणि त्यावर रिप्लाय देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे आपण जास्तीत जास्त लोकांना फायनान्शियली लिटरेट करू शकू. आणि पुन्हा भेटूया कॉफी विथ कळकळच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन लागलं असेल आणि तुम्हाला एक सिंपल रूल बद्दल माहिती पाहिजे असेल ज्यामुळे तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचं व्यसन सोडवू शकता, तर या व्हिडिओवर क्लिक करा. आणि जर तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल माहिती पाहिजे असेल जे तुम्हाला गरीब बनवतायत, तर या व्हिडिओवर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.